जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रामध्ये आपण पार्टिसिपेट केला होता, ज्यामध्ये तुम्हाला काय अनुभव आलेला आहे आणि नेमकं काय उद्देश होता या यात्रेचा? नमस्कार, मी सरफराज काझी. मला भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रा या दोन्ही यात्रांमधून राहुलजींबरोबर चालण्याचा, त्यांच्याबरोबर भारत भ्रमण करण्याचा एक संधी मिळाली आणि त्या संधीचं मी सोनं केलेलं आहे याचा मला अभिमान आहे. भारत जोडो यात्रा ही कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत होती. भारत जोडो यात्रा ही 4000 किलोमीटर पूर्ण पायी यात्रा होती आणि भारत जोडो यात्रेमध्ये लोकांशी डायरेक्ट संवाद झाला. लोकांना भेटता आलं, बोलता आलं, त्यांच्या समस्या समजून घेण्यात आल्या आणि लोकांना हे कळलं की देशामध्ये जी द्वेष आहे, देशामध्ये ज्या पद्धतीने मीडियाने एक हिंदू मुस्लिम असा प्रचार करून देशामध्ये भेद पाडण्याचा जो एक अजेंडा रचलेला आहे, त्याला कुठंतरी भारत जोडो यात्रेमधून त्याला ब्रेक मिळाला आणि अनेक मुद्दे होते त्याच्यामध्ये, परंतु मला असं वाटतं की हा एक मुख्य मुद्दा होता. आणि भारत जोडो न्याय यात्रेमध्ये ही जी यात्रा होती ही 7000 किलोमीटर होती. हे मणिपूर ते मुंबईपर्यंत ही यात्रा चालली. या यात्रेमध्ये असं होतं की काही प्रवास गाडीतून होता, काही प्रवास चालून होता, तर त्यामुळे याला हायब्रिड यात्रा असे म्हणतात. आणि या यात्रेचं अंतर जास्त असून जो पिरियड होता चालण्याचा, जे दिवस होते ते कमी होते. तर मला असं वाटतं की ह्या भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रा ह्या दोन्ही यात्रा ह्या वेगवेगळ्या आहेत आणि वेगवेगळ्या दिशेने गेलेल्या आहेत. जसं की भारत जोडो यात्रा ही कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत होती. त्याच्यामध्ये तुम्ही भारत जोडो यात्रेमध्ये कन्याकुमारी, त्याच्यानंतर केरळ, तामिळनाडू, कर्नाटका, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, पंजाब, काश्मीर करत आपण श्रीनगरमध्ये पोहोचलो होतो. या दोन्ही यात्रेमध्ये आपण होता यात्रेमध्ये, यात तुम्हाला प्रत्येक राज्यामध्ये काय काय अनुभव आला आणि तिथे काय अशी हे होती की तुम्हाला तिथं असं वाटलं की या राज्यामध्ये खरंच काहीतरी होऊ शकतं आणि काँग्रेसचा काहीतरी प्रसार होऊ शकतो, असं कोणत्या राज्यामध्ये तुम्हाला वाटलं? सहसा माझ्या एक लक्षात येत आहे किंवा मला एक अनुभव आला आहे की भारत जोडो न्याय यात्रा जी मणिपूरमधून सुरू झाली, त्याचं एक कारण होतं की मणिपूरमध्ये मागच्या 6 महिन्यांपासून मणिपूर एकदम अशांत आहे. मणिपूरमध्ये इतकी भयंकर परिस्थिती या BJP सरकारने स्वतः निर्माण केलेली आहे की ते 2 समुदाय आहेत, मैथिली आणि कोकोई. तर या 2 समुदायामध्ये जो तेढ निर्माण झालेला आहे, आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन समुदाय एकमेकांना घेऊन रस्त्यावर आलेले आहेत आणि एकमेकांना त्यांनी गोळी घालून एकमेकांचे लोक संपवलेले आहेत. तरी पंतप्रधानांनी त्याच्यात हस्तक्षेप करून त्यांना जाऊन भेटून जर सांत्वन केलं असतं की येणाऱ्या काळामध्ये तुमच्या ज्या समस्या आहेत समजून घेतल्या जातील आणि मणिपूरमध्ये तुम्ही शांतता बाळगा, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं जर म्हटलं असतं तर मला वाटतं की तिथं तो वाद टाळता आला असता. परंतु पंतप्रधानांनी मणिपूरचं सुद्धा काढलेलं नाही. 6 महिन्यामध्ये एकही भेट दिलेली नाही. त्याच्यामुळे मणिपूरचा हा जो आकांडतांडव आहे, जम्मू काश्मीरनंतर देशामध्ये दुसरा असा एक राज्य तयार झाला आहे जिथे की अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि हीच परिस्थिती तुम्ही नागालँडमध्ये आलात तर तिथं भयंकर बेरोजगारी आहे, रस्ते नाही आहेत, विद्यार्थी अगदी डोंगराळ भाग आहे, तिथं वैद्यकीय सुविधा नाही आहेत, त्याचबरोबर तिथे शिक्षणाच्या सुविधा नाही आहेत. त्याच्यामुळे लोक मायग्रेट होत आहेत. तर मणिपूर, नागालँड, त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश, त्याचबरोबर आसाम, हे सगळे जे राज्य आहेत, ह्या राज्यामधून आम्हाला एकच गोष्ट लक्षात आली की वाढती महागाई, बेरोजगारी ह्याच्यामुळे लोक त्रस्त आहेत आणि लोकांना आता बदल हवा आहे. लोकांना आता ह्या महागाईपासून सुटका हवी आहे. आपल्याला या दोन्ही यात्रेमध्ये आपण म्हणतो की हा अनुभव आलेला आहे. नेमकं भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रा यामध्ये राहुल गांधीजी यांचा काय उद्देश होता आणि लोकांपर्यंत काय संदेश पोहोचायचा होता त्यांना, आणि प्रत्येक राज्यामध्ये जाऊन त्यांनी काय आढावा घेतलेला आहे या यात्रेमध्ये? दोन्ही यात्रांचा एकच उद्देश होता, देशामध्ये जी द्वेष भावना आहे ती संपली पाहिजे.
देशामध्ये जो शांती आहे, सौहार्द आहे, जे सर्व धर्म एकत्र राहून आनंदाने गुण्या गोविंदाने नांदतात ते परत नांदले गेले पाहिजेत. कारण या 10 वर्षामध्ये प्रत्येकजण, प्रत्येक समाज एकमेकाला तिरस्काराच्या भावनेने पाहतोय. त्याच्यामध्ये उच्च नीच असा भाव निर्माण होत आहे. ज्या पद्धतीने काही सिलेक्टेड लोकांनाच फक्त BJP आणि RSS पुढे करून त्यांचंच फक्त गुणगान करत आहे. त्याच्यामध्ये व्यापारी असतील, जसं तुम्ही बघता अडाणी अंबानी ह्यांच्यासाठीच हे शासन काम करत आहे. जे लहान उद्योजक आहेत त्यांना ह्यांनी संपवलेलं आहे. जे नवयुवक आहेत, जे उद्योग करू शकतात, नोकऱ्या करू शकतात, त्यांच्यासाठी नोकऱ्या उपलब्ध नाही आहेत. तरुण आज देशामध्ये प्रत्येक तासाला एक तरुण आत्महत्या करतो. देशामध्ये आज प्रत्येक 10 मिनिटाला एक शेतकरी आत्महत्या करतो. ही परिस्थिती आज देशामध्ये निर्माण झालेली आहे. मागच्या 40 वर्षामध्ये तुम्ही पाहिलात तर ह्या 40 वर्षामध्ये सर्वात जास्त बेरोजगारी, सर्वात जास्त महागाई ह्या 10 वर्षामध्ये वाढलेली आहे. आणि हे देशात कुठेतरी थांबलं पाहिजे. लोकांचे जे त्रास आहे, लोकांचा ज्या येणाऱ्या काळामध्ये त्यांनी ज्या वेदना अनुभव केल्या, त्या वेदनांना कुठेतरी हात लावण्यासाठी, त्यांना प्रेमाची साथ देण्यासाठीच राहुलजींनी ह्या दोन्ही यात्रा काढल्या होत्या. भारत जोडो यात्रेचाही हाच उद्देश होता आणि भारत जोडो न्याय यात्रेचाही हाच उद्देश होता. यामुळे आम्ही पूर्ण देशभर, पूर्ण एकूण 27 राज्यामधून ही यात्रा आज पूर्ण झालेली आहे आणि 11,000 किलोमीटर चालून आम्ही हा देश पूर्ण पदाक्रांत केलेला आहे. आपण असं म्हणलात की महाराष्ट्रामधून फक्त या दोन्ही यात्रेमध्ये मी स्वतः एकटाच येथून होतो. महाराष्ट्रामधून फक्त आपण एकट्याने या यात्रेमध्ये आपण जोडले गेलात. महाराष्ट्रातून अजून जेव्हा महाराष्ट्रामध्ये यात्रा आली होती त्यावेळेस अजून किती काँग्रेस पदाधिकारी किंवा काँग्रेस कार्यकर्ते यामध्ये सहभागी होते आणि शेवटपर्यंत फक्त आपण एकटेच होतात असं आपण सुरुवातीला म्हणलात. असं का झालं नेमकं? नाही, याच्यामध्ये मुद्दा असा आहे की माझी जी एक स्वतःला जो मी माझ्या देशाबद्दल मी समजून घेतलं किंवा माझी जी तळमळ आहे, मला असं वाटतं की मी देशहितासाठी कुठल्याही कामाला मी पुढं राहिलं पाहिजे आणि ही माझ्या पहिल्यापासून माझी भावना राहिलेली आहे आणि त्या भावनेचा आदर करून मी स्वतः या यात्रेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि दोन्ही यात्रा मी स्टार्ट टू एंड पूर्ण केल्या. आता तुम्ही म्हणताय की बाकीचे काँग्रेसचे पदाधिकारी हो, नक्कीच ते आले होते, महाराष्ट्रात आले होते. जिथे जिथे ज्यांना शक्य झालं त्यांनी मध्यंतरी भारत जोडो यात्रेमध्ये आणि भारत जोडो न्याय यात्रेमध्ये बी त्यांचा सहभाग नोंदवलेला आहे. आणि या यात्रेमध्ये देशातून, राज्यातून लाखोंच्या संख्येने लोक या यात्रेत आलेले आहेत. राहुलजींचं त्यांनी सपोर्ट दिलेला आहे, राहुलजींबरोबर चाललेले आहेत आणि देशातील तरुणांना, शेतकऱ्यांना, कामगारांना, कष्टकऱ्यांना हे अपेक्षित आहे की ह्या देशामध्ये परिवर्तन आलं पाहिजे. देशात तेच वातावरण आलं पाहिजे जे मागच्या 10 वर्षापूर्वी होतं. ठीक आहे, आपण राज्यातून, महाराष्ट्रातून या जेव्हा सुरुवात झाली मणिपूरपासून ते शेवटपर्यंत त्यासोबत आपण सोबत होतात, जो की महाराष्ट्रातील आपण प्रथमच आहात, जो की हे शेवटपर्यंत यात्रेच्या सोबत होतात. या यात्रेमध्ये नेमकं आपल्याला काय अनुभव आलेला आहे आणि याच्या आपण कशा प्रकारे लोकांना सांगू शकता की हा अनुभव आणि ही यात्रेचा उद्देश काय होता नेमका? या यात्रेचा उद्देश हाच आहे की ह्या BJP आणि RSSनी देशामध्ये जे दरी निर्माण केलेली आहे, हिंदू मुस्लिम समाज असेल, गरीब श्रीमंत असेल, त्याचबरोबर एक जातीनिहाय त्यांनी स्तर निर्माण केलेले आहेत किंवा जातनिहाय लोकांना आरक्षण जो आहे 50% तो कुठेतरी वाढला गेला पाहिजे. त्याचबरोबर जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. कारण लोकांना ह्या देशामध्ये मला असं वाटतं की लोकांना त्यांच्या समाजाच्या लोकसंख्येप्रमाणे प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. ते राजकारणात असेल, ते उद्योगात असेल, ते मीडियामध्ये असेल, ते तुमच्या मिलिटरीमध्ये असेल, ह्या सगळ्या ठिकाणी कुठेतरी युवकांची इतर 90% समाजात जसे OBC आहेत, आदिवासी आहेत, मायनॉरिटी आहेत, त्याचबरोबर दलित आहेत, ह्या लोकांची मला असं वाटतं की यांचा जो देशातील 90% प्रमाण आहे त्याप्रमाणे या देशामध्ये त्यांची भागीदारी नाही. त्यांच्यावर अन्याय होत आहे आणि या 10 वर्षामध्ये हा अन्याय खूप वाढलेला आहे. तर मला एक अनुभव आला की ज्यावेळेस भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रा मी करत असताना मागच्या 3 वर्षामध्ये ह्या दोन्ही यात्रा आम्ही पूर्ण केल्या
आणि या यात्रेमधून चालत असताना, लोकांशी बोलत असताना एक गोष्ट तीव्रतेने लक्षात आली की लोकांमध्ये मीडियाच्या माध्यमातून, प्रसार माध्यमांच्या माध्यमातून लोकांमध्ये गैरसमज पसरवले जात आहेत. विशिष्ट समाजाबद्दल द्वेष निर्माण केला जात आहे आणि लोकांना त्यांच्या मूळ हक्कापासून, मूळ मागण्यापासून, त्यांच्या मूळ गरजांपासून त्यांना वेगळं ठेवलं जात आहे. विद्यार्थ्यांना किंवा तरुणांना नोकरी दिली जात नाही आहे, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव दिला जात नाही आहे, महिलांना त्या पद्धतीने संरक्षण, आरक्षण दिलं जात नाही आहे. त्याचबरोबर जे मजूर आहेत, कष्टकरी आहेत, कामगार आहेत, त्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे आणि त्यांच्या कष्टाला त्या पद्धतीने मोबदला मिळत नाही आहे. हीच परिस्थिती पूर्ण देशामध्ये आहे. आम्ही मणिपूरमध्ये पण चाललो, आम्ही छत्तीसगडमध्ये पण चाललो, आम्ही वेस्ट बेंगॉलमध्ये पण चाललो. तरी ही गोष्ट आम्हाला प्रकर्षाने जाणवली आणि राहुलजींना लोकांनी भेटून या मुद्द्यांवर त्यांचे म्हणणे, त्यांच्या मागण्या मांडल्या आणि लोकांनी स्पष्टपणे सांगितलं की येणारा काळ हा आम्ही असं समजतो की काँग्रेसने पुढे येऊन लढलं पाहिजे आणि ह्या देशामध्ये बदल घडवून आणला पाहिजे. राहुल गांधी यांनी मणिपूरपासून पूर्ण राज्यामध्ये ही यात्रा काढली. याच्यामध्ये राहुल गांधी यांनी यात्रेच्या शेवटी याचा काय अनुभव आलेला आहे, याचा यांनी कसा प्रसार करणार आहेत आणि याच्यावरती काय यांनी उपाययोजना काढलेली आहे, याच्याबद्दल राहुल गांधी यांनी काय सांगितलेलं आहे? येस, या यात्रेमध्ये मुख्यत्वे पूर्ण यात्रेचा सार जर आपण पाहिला तर याच्यामध्ये 5 न्याय गोष्टी आहेत. पहिला आहे शेतकरी न्याय, दुसरा आहे युवा न्याय, तिसरा आहे नारी न्याय, महिला न्याय, चौथा आहे भागीदारी न्याय आणि 5वा आहे श्रमिक न्याय. ह्या 5 मुद्द्यावर राहुलजींनी आपलं स्पष्ट मत मांडलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये युवांना नोकऱ्या 100% मिळतील. जे मुलं आपलं शिक्षण, ग्रॅज्युएशन, डिप्लोमा पूर्ण करतील त्यांना 100% नोकरी मिळेलच. त्याचबरोबर शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला हमीभाव मिळेलच. अशा अनेक मुद्दे त्याच्यात आहेत, परंतु मी तुम्हाला थोडक्यात सांगू इच्छितो. त्याचबरोबर महिलांना संरक्षण आणि आरक्षण मिळालंच पाहिजे. ज्या कमकुवत महिला आहेत, ज्या गरीब महिला आहेत, त्यांना वर्षाकाठी 1 लाख रुपये देण्याचं राहुलजींचं वचन आहे. त्याचबरोबर ज्या महिला वर्किंग आहेत, ज्या काम करतात, त्यांना मोठ्या शहरांमध्ये राहण्याची व्यवस्था नाही आहे, त्यांना सावित्रीबाई फुले योजनेअंतर्गत हॉस्टेलची सुविधा देण्यात येईल. त्याचबरोबर जे श्रमिक आहेत किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे लोक काम करतात त्यांना पेन्शन योजना लागू करण्यात येईल. श्रमिकांना त्यांच्या कामाप्रमाणे त्यांना योग्य मोबदला मिळेल. त्यांच्यासाठी शासनाच्या सुविधा असतील, आरोग्य सुविधा असतील आणि विविध सुविधांचा त्यांना फायदा पोचेल, हे त्याच्यातून पाहिलं जाईल. त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये जाती गणना पूर्ण करून ज्या समाजाचे जेवढे टक्केवारी त्याप्रमाणे त्यांना प्रतिनिधित्व, राजकीय असेल, सामाजिक असेल, आर्थिक असेल, त्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना प्रतिनिधित्व देण्याचं काम काँग्रेस पार्टी करेल आणि राहुल गांधी करतील असं त्यांनी अभिवचन या माध्यमातून दिलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क पोलीस टाइम्स न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.